आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या 4थ्या खंडाचा समारोप करण्यापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. त्यातली शेवटची 2 प्रकरणं आहेत. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे, त्याबद्दल जास्त काही बोलण्याची गरज नाही. अजातशत्रू प्रसिद्धीत त्यांच्यावरती स्वारी करणार होता, केली होती. त्यामध्ये त्यांचं युद्ध झालं, दोन्ही सैन्यांचं मोठं नुकसान झालं. आणि ही बातमी जेव्हा बुद्धाला सांगितली गेली तेव्हा बुद्धानं फक्त एवढंच म्हटलं, तेवढाच भाग याच्यात आलेला आहे की जोपर्यंत पापाचे फळ पक्व झाले नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते मला पाहिजे ती सुवर्ण संधी आता येणार, परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केलेल्या पापाबद्दल भय वाटू लागते. ही धम्मपदातली गाथा आहे. हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच, जे त्याला जिंकणारा कोणीतरी निपोसतोच, निंदकाला निंदक सापडतोच. अशा रीतीनं कर्मविपाकाचे जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वतः लुटल्या जाण्याची पाळी येते. केल्याचे परिणाम भोगावे लागतात. हा कर्मसिद्धांत प्रामुख्याने इथे मांडलेला आहे. तर त्यामध्ये जास्त आपल्याला लक्ष घालण्याचं कारण नाही. कर्म कसं घडतं, त्याची फळं कशी होतात, हा एक मोठा विषय आहे. त्याच्यावरती मागे आपण चर्चा केलेली होती. आता तेवढा आपल्याकडे वेळ नाही. आता आपण जेव्हा शेवटच्या प्रकरणापर्यंत आलेलो आहे ते प्रकरण थोडंसं ह्या ग्रंथामध्ये जरा चमत्कारिक पद्धतीनं मांडलेलं आहे. चूक कोणाची आहे ते माहीत नाही. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या हातून ती चूक झालेली आहे की त्यांनी ज्यांना डिक्टेशन दिलं आणि त्यांना संदर्भ वगैरे याच्यामध्ये लिहायला सांगितले त्यांच्याकडून झाली सांगता येत नाही. परंतु जे करणेमित्त सुत्त बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात दिलेलं आहे त्याचा सर्व संदर्भ चुकलेला आहे. कॉन्टेक्स्ट ज्याला म्हणतो तो चुकलेला आहे. करणेमित्त सुत्ताची शिकवण बुद्धानं सर्व लोकांना दिलेली आहे. ती वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे की ज्याला सर्व सुखाची अवस्था प्राप्त करायची, सुखाची अवस्था प्राप्त करण्याची इच्छा आहे, करणीय त्याला म्हटलेलं आहे. अर्थ म्हणजे स्वतः, कुशलांग म्हणजे चांगलं कल्याण, स्वतःला कल्याण करण्याची ज्याची इच्छा आहे त्याला कसं वागलं पाहिजे याचा उपदेश याच्यामध्ये केलेला आहे. आणि दुर्दैवानं बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये त्याचा संदर्भ फार चुकीचा आलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की शांती स्थापन करणाऱ्या जेत्याची कर्तव्य म्हणजे युद्धामध्ये जिंकल्यानंतर त्या जेत्यानं शांती स्थापनाचा प्रयत्न केला पाहिजे असा मथळा त्यांनी इथे दिलेला आहे. तो 100% चुकीचा आहे. मी बरेच प्रयत्न केले की हे कोटेशन बाबासाहेबांनी कोणत्या ग्रंथातून घेतलं, म्हणजे ज्यांनी ज्या इंग्लिश ग्रंथातून ते अनुवाद घेतले तेही मुख्य ग्रंथ मी चालले, त्याच्यामध्ये असा उल्लेख कुठेच नाही. मॅक्स मुल्लर आणि बाकीच्या लोकांनी जे इंग्लिश ट्रान्सलेशन केलेलं आहे करणेमित्त सुत्ताचं त्यामध्ये कुठेच अशा प्रकारचा विषय आलेला नाही. त्यामुळं इथे कुठेतरी गल्लत झालेली आहे याबद्दल शंका नाही. बाबासाहेबांनी त्याचा शीर्षक मथळा चुकीचा दिलेला आहे. कारण की या मथळावेळी त्यांना काही वेगळं दुसरं लिहायचं असेल आणि ते कोटेशन त्यांनी सांगितलं असेल, परंतु ज्यांनी हे टाईप केलं त्यांनी ते कोटेशन न घेता दुसरंच कोटेशन इथे टाकलं असेल ही शक्यता जास्त आहे. म्हणून बाबासाहेबांच्या ग्रंथामधली सर्वात मोठी चूक पाहायला मिळते. पण त्या चुकीचं काय कारण असेल ते सांगता येणार नाही. कारण करणेमित्त सुत्त हे विजेत्यानं शांती स्थापन करण्यासाठी करायचा प्रयत्न अशा प्रकारचं सूत्र नाही ते. तर सुरुवातीला मी ज्याप्रमाणे सांगितलं की माणसाला आपल्या स्वतःच्या कल्याणापर्यंत पोहोचण्याचे 2 मार्ग आहेत. एक प्रज्ञेचा मार्ग आहे
एक करुणेचा मार्ग आहे. करुणेचा मार्ग कसा अंमलात आणायचा त्याची शिकवण या सूत्रामध्ये दिलेली आहे. आणि करणीय मेत्त सूत्र हे त्या सूत्राचं मूळ पाली भाषेमधलं नाव आहे. आणि हे अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे. सगळीकडे बौद्ध राष्ट्रामध्ये त्याचं वारंवार पठण केलं जातं आणि माणसाने त्याचं वारंवार पठण करावं अशा प्रकारची शिकवण जवळजवळ सर्वच बौद्ध राष्ट्रांमध्ये दिली जाते. तर ह्या सूत्राचा असा चुकीचा संदर्भ या ग्रंथामध्ये आला ही थोडीशी आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणून बाबासाहेबांचं जे काही शीर्षक आहे, शांती स्थापन करणाऱ्या जेतेची कर्तव्य, हे चुकीचं आहे. ते बाजूला सरलं पाहिजे. त्याऐवजी त्याचं शीर्षक शांती प्राप्त करणाऱ्याची कर्तव्य असं असलं पाहिजे, जे या सूत्राची सुरुवातच आहे. करणीय मत्त कुशलेन, ज्याला आपलं कुशल म्हणजे चांगलं व्हावं, कल्याण व्हावं असं वाटतं, अशी इच्छा होते, त्याची कर्तव्य काय? यंतंग संतंग पदंग अभिसमेक्ष, ज्याला ती सर्व सुखाची अवस्था प्राप्त करायची इच्छा आहे. आपलं कल्याण म्हणजे सर्व ती सुखाची अवस्था प्राप्त करायची इच्छा आहे, त्यानं अशा प्रकारे वर्तन केलं पाहिजे, अशी या सूत्राची मुळात पाली भाषेमधली सुरुवात आहे. म्हणून मला शंका एवढीच आहे की कदाचित ह्या चॅप्टरमध्ये बाबासाहेबांना वेगळं काही लिहायचं असेल आणि त्यांनी बौद्ध ग्रंथामधलं दुसरं कुठलं तरी सूत्र सांगितलं असेल तिथे टाकण्यासाठी, ते मला काही सापडलेलं नाही. खरं म्हणजे तेवढा मी प्रयत्न केलेला नाही, तरी शोधून काढण्याचा प्रयत्न करील मी. आणि त्या सूत्राच्या ऐवजी कदाचित ते चुकीचं सूत्र तिथे आलेलं असेल. बाबासाहेबांची पद्धत कशी होती ती थोडीशी आपल्याला सांगतोय. ते लिखाण करायचे आणि ज्या ग्रंथामधून जे त्यांना कोटेशन पाहिजे होतं, उतारा पाहिजे होता, ते तिथे त्या ग्रंथाचं नाव आणि संदर्भ लिहायचं की या ग्रंथातलं अमुक अमुक कोटेशन तिथे टाईप करा. मग टाईप करणारा नानकचंद्र ऋतूच होतो तेव्हा, तो मग स्वतंत्रपणे त्या ग्रंथातून ते टाईप करून घ्यायचा. बाबासाहेब जे स्वतः लिहायचे ते लिहायचे, परंतु उतारे मात्र ते टायपिस्टला सांगायचे की तू त्या ग्रंथातून घे आणि तिथे टाईप कर. तर त्या ह्याच्यामध्ये ही गडबड झालेली असावी अशी शक्यता आहे. कारण हाच विषय त्यांच्या जुन्या ग्रंथामध्ये सुद्धा, याच ग्रंथाची त्यांनी अगोदर 100 प्रती छापलेल्या होत्या, त्यामध्ये सुद्धा अशीच चूक झालेली आहे. त्यामुळं त्या चुकीचा शोध घेणं जरा वेगळं आहे, वेगळेपणाला पाहावं लागेल. तर मुख्य मुद्दा आहे की बौद्ध माणसाला 2 पद्धतीचं जीवन जगणं, प्रज्ञेचा विकास आणि करुणेचा विकास. करुणेलाच प्रारंभी मैत्री म्हटलेलं आहे आणि या सूत्राचं नाव मेत्त सूक्त असं आहे, मैत्री सूत्र. आणखी एक ते महत्वाचा विषय आहे, तो कदाचित आपल्याला पटणार नाही, परंतु ह्या गोष्टी स्पष्ट केल्याच पाहिजेत. बुद्ध धर्मामध्ये 2 ध्येय आहेत. बौद्ध जीवन जगणाऱ्या माणसाला या दोन्हीपैकी कोणतं ध्येय निवडायचं आणि त्याला अनुकूल अशा प्रकारचं आचरण कसं करायचे, असे 2 प्रवाह बौद्ध आचरण पद्धतीमध्ये आहेत. याचं स्पष्टीकरण कोणी करत नाही. पहिला उद्देश बुद्धानं दिलेला आहे, जो सर्वश्रेष्ठ उद्देश आहे, बुद्ध धर्माचं ते अंतिम सत्य आहे, ते म्हणजे निर्वाण प्राप्त करणं. निर्वाण ही फार गंभीर गोष्ट आहे, ती काही मृत्यू या अर्थाने घेतली नाही. ब्राह्मणांनी मात्र निर्वाण म्हणजे मृत्यू मानलेला आहे. आणि गीता वगैरे या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की माणसानं ब्रह्मनिर्वाण प्राप्त करावं, म्हणजे ब्रह्मदेवतेबरोबर एकजीव व्हावं, त्याला ब्रह्मनिर्वाण म्हटलं. त्या कल्पनामध्ये काही तथ्य नाही. ही बुद्ध धर्माची कॉपी आहे आणि कॉपी काही अस्सल असत नाही, ती नेहमीच टाकाऊ असते. तर त्यामुळं हिंदू धर्मांनी निर्वाणाचा शब्द वापरला तो पूर्णपणे चुकीच्या अर्थानं वापरलेला आहे आणि तो त्यांनी बुद्ध धर्मातून घेतलेला आहे.
त्यांच्या धर्मशास्त्रामध्ये तो विषय नाही, ते ध्येय सुद्धा नाही. इतरही कोणत्या धर्माला अंतिम उद्देश काय आहे हे बुद्धासारख्या स्पष्ट आणि खात्रीपूर्वक शब्दात सांगता आलेलं नाही. सर्व धर्मांचं बेसिक मूलभूत तत्व आहे ईश्वराला सर्व गोष्टींचा निर्माता मानणं आणि सर्व विश्वाचा संचालक मानणं. नियंता, निर्माता आणि नियंता असा ईश्वर आहे. ही जवळजवळ सर्व धर्मांची बाब आहे, विशेषतः प्रमुख धर्मांची. हिंदू धर्म ते मानतो, पण हिंदू धर्मातला मूळ धर्म ब्राह्मणी धर्म आहे. हिंदू हे वरती चढवलेला मुखवटा आहे, ते फक्त सोंग आहे. हिंदू नावाचा धर्म नाही आहे, तो ब्राह्मणी धर्म आहे. ब्राह्मणी धर्मामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व आहे. त्यांना जन्मानं श्रेष्ठ मानलं जातं, जन्मानं पवित्र मानलं जातं. त्यांना सर्व पृथ्वीचं मालक मानलं जातं. त्यांना प्रत्यक्ष ह्या पृथ्वी तलावावरती भूदेव म्हणजे देव मानलं जातं. त्यामुळे माणसानं देवाची पूजा करायची म्हणजे कोणाची करायची? पृथ्वीवरती जे देव आहेत त्यांची पूजा करायची. म्हणून ब्राह्मण पवित्र, म्हणून ब्राह्मण श्रेष्ठ. आणि इथपर्यंत मनुस्मृतीने म्हटलेलं आहे की जगात जे जे काही आहे ते सर्व ब्राह्मणांचं आहे. आणि ब्राह्मणांच्या मेहरबानीनं बाकीचे लोक त्याचा लाभ घेतात, प्राणी मात्र. इतकं पराकोटीचं महत्व या विशिष्ट जातीनं वाढवलेलं आहे स्वतःचं. आणि तो विचार इतर लोकांना मान्य करायला भाग पडलेला आहे की तुम्ही माना, तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवा. लोक काही तसे ऐकणार नव्हते, म्हणून त्यांना सांगितले की देवानं केलं हे, आम्ही नाही केलं. ती धर्माची शिकवण आहे, आम्ही नाही सांगत. अशी जी थाप मारली त्यांनी, त्या थापीबाजीवरती विश्वास ठेवला लोकांनी आणि ब्राह्मणाला श्रेष्ठ आणि पवित्र मानायला लागली जन्माला. पहिलं ब्राह्मणांनी काम केलं, माणसाचं डोकं निकामी केलं. विचार करायचा नाही, तपासायचं नाही, बरोबर आहे की चूक आहे विचारायचं नाही. सांगितलं ते जसं आहे तसं मानायचं, त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. तर तुम्ही श्रद्धावान हिंदू, तुम्ही धार्मिक. जर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही तर तुम्ही अधार्मिक. अधार्मिक ही शिवी आहे. वाईट माणसाला वाईट म्हणणं आहे की तो मनुष्य वाईट. वास्तविक अधार्मिक या शब्दाचा अर्थ तो नाही. एथिस्ट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, तो नाही. एथिस्ट फक्त कोण? जो देव आहे, देवाच्या हातात सर्व आहे, त्यानं निर्माण केलं हे मानत नाही, तो निधर्मी. तो ब्राह्मणांनी ती एक शिवी तयार केली आणि लोकांना नावं ठेवली. खरंच देव आहे की नाही कोणाला पत्ता नाही. खरंच त्याने निर्माण केलं आहे कोणाला पत्ता नाही. खरंच त्याच्या हातामध्ये आहे सर्व काही, कोणाला पत्ता नाही. आणि दररोज आपल्या जीवनामध्ये बघितलं तरी आपल्याला खात्री पडते की प्रत्येक मनुष्य आपल्या मनानं करतो. मनाला वाटतो तसा वागतो, मनाला पटतो तेच करतो. मनाच्या विरुद्ध तो करत नाही. मग कोणी जबरदस्ती केली तरी तो सहसा मनाच्या विरुद्ध करायला तयार होत नाही. हा नेहमीचा अनुभव आहे ना. तर ब्राह्मणांनी काय सांगितलं? नाही, सारा देवच करतो. अरे मी माझ्या मनानं करतोय, हा माझा अनुभव आहे. इथे देव आला कुठून? हा तर अनुभव आहे सर्वांचा, प्रत्येक माणसाचा. म्हणजे काही ना काही त्याच्यामध्ये खोटं आहे हे पाहण्यासाठी आपली दृष्टी वापरायची, आपली अक्कल वापरायची. हेच काम माणसानं बंद केलं आणि तो त्यावरती विश्वास ठेवायला लागला.
मग देवच जर सारं करतो तर जे जे वाईट आहे त्याला वाईट का म्हणतात? जे पाप आहे त्याला पाप का म्हणतात? एखाद्या माणसानं पाप केलं त्याला तुम्ही वाईट का म्हणता? त्याने केलंय का? त्याने केलंय का? ते करणारा कोण? देव. त्याची हातून करून घेतलं ना त्याने, म्हणजे खरा अपराधी देव आहे. ठेवता तुम्ही देवाला नाव? आणि जर एवढं वाईट देव करून घेत असेल कोणाच्या हातून, तर त्याला चांगलं समजायची काही गरज आहे? जो वाईट करायला तयार असतो त्याला माणसं चांगली समजतात का? नाही समजत. नुसतं एवढं जरी डोकं वापरलं माणसाने तरी सारे देव बाद होऊन जातात. त्यांना मानण्याची, त्यांच्याकडे लक्ष देण्याची, त्यांची किंमत करण्याची काडीची गरज राहत नाही. पण माणसाचं डोकंच काम करत नाही. माझा धर्म, माझा देव, बस मेला त्याच्यामध्ये. पुढे बुद्धाने पहिलं काम सांगितलं, डोक्याचा वापर करा, बुद्धीचा वापर करा. त्या वापरातून तुम्ही प्रज्ञेपर्यंत जाऊन पोचाल आणि तुम्हाला कळेल की देव नाही करत काही, करतो आपण स्वतः. आपण करतो त्याचा परिणाम होतो. आणि आपण जे करतो ते दोन प्रकारे करतो. आपण असं काही करतो की ज्यातून सुख निर्माण होतं. आपण असंही काही करतो की ज्यातून दुःख निर्माण होतं. आपल्याला माहित आहे. गोड बोललं तर सुख निर्माण होतं, प्रत्येकाला माहित आहे ना. मग कोणाला जिंकायचं असेल, कोणाला आपलंसं करायचं असेल, कोणावरती प्रभाव टाकायचा असेल, काय करतो आपण? लागलीच गोड बोलण्याची टॅक्टिस सुरू करतो. काही साध्य करायचं असेल, कोणाला फसवायचं असेल तर गोड बोलायचं काम करतो. आपल्याला माहित आहे गोड बोललं की जमतं. म्हणजे गोड बोलण्याचा परिणाम काय होतो आपल्याला माहित आहे ना. देवाच्या हातात काही आहे का? कोणाचा अपमान करायचं, त्याला दुःख द्यायचं, त्याला यातना द्यायच्या, त्याचा अपमान करा, त्याला शिव्या द्या, त्याच्याबद्दल वाईट बोला. आपल्याला माहित आहे ना की असं वाईट बोललं की असं वाईट होणारच आहे. आणि मग तुलाच माहित आहे काय केल्याचा काय परिणाम होतो. तिथे देवाला आणलं कशाला? आहे ना साधा प्रश्न. म्हणून ते E.V. रामस्वामी नायकर म्हणायचंय, देवाला मानणारे लोकच मूर्ख आहेत. आणि तोही जन्मानं ब्राह्मणच होता, पण त्याला फेकून दिलं सारं. ब्राह्मण वगैरे काही स्वतःला म्हटलं नाही त्याला. देवाला मानणारे लोक मूर्ख आहेत असं म्हणणारा हा सुधारक मनुष्य होता. ही काही साधी गोष्ट नाही. सालेम नावाच्या गावामध्ये राहणारा मनुष्य तामिळनाडूमध्ये, तिथे त्याने ह्या साऱ्या देवांचे मोठमोठे फोटो रथावरती सजवले आणि त्या सालेम गावातून मिरवणूक काढली, त्यांना चपलांची हार घालून. हा E.V. रामस्वामी नायकरचा इतिहास आहे. त्या जुन्या काळामध्ये त्याला सुमारे 500 वर्ष होऊन गेली आणि तेव्हा तो सांगून सांगत होते की देव ह्या नुसत्या कल्पना आहेत आणि देवाला मानणारा मनुष्य मूर्ख आहे. मग आता त्यांच्या भाषेमध्ये जर बघितलं, विचार केला त्यांच्या भाषेचा, तर असे मूर्खांची संख्या जगामध्ये किती आहे? अगणित आहे. आणि मूर्खांच्या मेजॉरिटीमुळं माणसाचं दुःख वाढतं. का ते मूर्खासारखंच वागणार, दुःख होणारच. काही लक्षात आलं? त्यामुळं बुद्धाने काय म्हटलं, रे तुलाच कळतं आहे काय केल्यानं काय होईल ते, तू मध्ये नको ती ही भानगड कशाला आणली देवाची? दोन प्रकारे मनुष्य काम करतो. मग तू सुद्धा मला दुःख निर्माण करायचं नाही, तसं मी वागणार नाही, दुःख नाही निर्माण होणार. मला सुखच निर्माण करायचं, मी तसंच वागेल, तेच करेन, सुखच निर्माण होईल. काय आहे देवाचा संबंध?
हाही संबंध नाही. फक्त प्रज्ञा, आपल्या डोक्याचा अचूक वापर, तुम्ही त्या सुखाच्या मार्गाने जाऊ शकाल. म्हणून हा प्रज्ञेचा मार्ग आहे. आणि त्यासाठी अनेक प्रॅक्टिसेस, अनेक आचरणाच्या पद्धती बुद्ध धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जसं मनुष्य करतो तसा परिणाम होतो. शिवी दिली तर कोणाला आनंद होतो का? जगात कुठेही द्या, शक्यच नाही. ते शिवी दिली कोणी आपल्याला थँक्यू म्हटलं तर समजायचं तो संत असला पाहिजे, सामान्य मनुष्य नाही. संतच फक्त थँक्यू म्हणेल, तर सामान्य मनुष्य म्हणेल का? त्याची तर भाषा वेगळी. अरे म्हटलं की का रे म्हणणारा, त्याने एक शिवले दिलं तर 10 शिव्या देईल. ही माणसाची प्रवृत्ती आहे ना. म्हणजे त्यानं दुःख एवढंसं निर्माण केलं तर मी 10 पट निर्माण करेल. म्हणून समाजामध्ये संघर्ष असतो, दुःख निर्माण होतच जातं, शब्दाने शब्द वाढतच जातो आणि मनुष्य त्यामध्ये बेफिकर होता. हा हाच चालू आहे. मग आता हे एवढं सारं चालू आहे आणि ते जर देवच करत असेल तर देव या प्राण्याला चांगलं म्हणता येईल का? शक्य नाही. आणि खरी परिस्थिती आहे की ह्या फक्त कल्पना आहेत, सत्य काही नाही. म्हणून मागे आपण एका सूत्रामध्ये बघितलं होतं, बुद्धानं सांगितलं होतं, ते वासिष्ठ नावाच्या त्या ब्राह्मणाला म्हटलेलं होतं. तो गेला होता, मी ब्रह्म जाणतो, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही ब्रह्माला मानतो म्हणून. बुद्धाने त्याला हेच म्हटलं होतं, तू बघितलंस का ब्रह्म? नाही म्हणे, मी नाही बघितलं. कोणी बघितलं? तर माझ्या गुरुनं. त्याने तरी बघितलंय का? म्हणजे त्याने नाही बघितलं. मग तो कसा मानत होता? त्याच्या गुरुनं सांगितलं म्हणे. मग त्यानं जरी बघितलं का? त्याने नाही बघितलं. तू पिढ्या 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 पाठीमागे कितीही मागे जा, कोणीच बघितलेलं नाही, अशी ही वस्तुस्थिती आहे. आणि मग बुद्धाने त्याची फिरकी घेतली, टर उडवली त्याची. आपण जशी टर उडवतो लोकांची तशी. काय टर उडवली? तुझं म्हणणं मला असं वाटतं की कोणीतरी एखादा मनुष्य असावं, तो म्हणतो की माझं एका स्त्रीवरती फार प्रेम आहे म्हणे, ती मला फार आवडते, मी फार चाहत आहे म्हणून, त्याशिवाय मी राहू शकत नाही. मग मित्र विचारतात, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तिचं नाव तरी काय? मला माहित नाही म्हणे. बरं ठीक आहे, ती कुठे राहते? तेही मला माहित नाही म्हणून. ती कशी आहे, कशी दिसते, तेही मला माहित नाही म्हणून. तुला काय माहित आहे? नाही, मी तिला बघितलंच नाही. आणि मग बघितलंच नाही तर प्रेमात पडला कसा? त्याचा आगा पिशाच नाही, पत्ताच नाही, त्या प्रेमात पडलाच कसा? मग हा पागलपणा त्याचा जसा आहे तसा देवाच्या प्रेमात पडणारे लोक पागल आहेत. कोणीही पुरावा द्यावा आजपर्यंत जगाच्या इतिहासात मानवजातीमध्ये कुठेही पुरावा नाही त्याला, कुठेही नाही. मग ख्रिश्चन धर्मामध्ये म्हटलं जातं जीसस एकलवता बेटा, द ओनली ही सन. मग काही लोक चेष्टा करताना म्हणतात म्हणजे ईश्वराला सुद्धा जाणीव होती कुटुंब नियोजनाची, एकच मुलगा झाला ना. आणि दुसरीकडे म्हणतात सारी माणसं म्हणजे ईश्वराची लेकरं. बोंबललं सारं. तुमच्या बोलण्यात कुठेतरी ते ताळतंत्र असावं ना. एकीकडे एकच एक पुत्र, दुसरीकडे म्हणजे सारेच पुत्र. नुसत्या थापाय त्या पलीकडे त्याला दुसरा काहीही अर्थ नाही, अशी स्थिती आहे. बरं, ईश्वर आहे, त्यानं सर्व निर्माण केलं, त्यानंच माणसाला निर्माण केलं, तर माणसाला डायरेक्ट सांगायला काही हरकत आहे का? काय करू, काय कर, काय करू नकोस, ईश्वराने डायरेक्ट सांगायला पाहिजे ना. त्याला मिडलमॅन कशाला पाहिजे? मग ईश्वराच्या पुत्राच्या नावानं येशू ख्रिस्त येणार, ईश्वराचा प्रॉफेट म्हणजे दूत या नावानं अब्राहम येणार, ज्यू धर्माचा संस्थापक, आणि त्याच्या नावानं शेवटचा हा मेसेंजर म्हणून मोहम्मद पैगंबर येणार. आता माझ्यानंतर कोणी येणार नाही म्हणून.
म्हणजे ईश्वराला आता कोणाशी बोलण्याची गरजच नाही. प्रश्न आहे की ज्यानं एवढं सारं निर्माण केलं त्याला डायरेक्ट त्या लोकांना शिकवायला आणि सांगायला कोणती अडचण आहे? त्याला मिडलमॅन कशाला पाहिजे, मध्यस्थ कशाला पाहिजे? काही गरज नाही त्याची. म्हणून बुद्धानं सरळ शब्दात म्हटलं की ह्या फक्त कल्पना आहेत, त्या कल्पना पलीकडे काहीही नाही. परंतु माणसाचं अस्तित्व अनेक स्तरावरती, माणसाचं नाही, ज्याला चेतनाशक्ती म्हणतात, कॉन्शियसनेस, त्याचं अस्तित्व अनेक बाबतीमध्ये असतं. आणि ह्या अस्तित्वाच्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत. त्या अस्तित्वाच्या पातळ्या 3 प्रकारच्या मानलेल्या आहेत. पहिलं अस्तित्व आहे रूपलोक, म्हणजे आकारधारी सृष्टी. नाना प्रकारचे आकार, हे आपण आहोत ती आकारधारी सृष्टी आहे, जे आकार आहेत. आणि हे आकार आपण आपल्या पंचेंद्रियांनी जाणू शकतो. परंतु आकार नसणारी सुद्धा सृष्टी आहे. आकार नाही त्याला, रूप नाही त्याला, त्याला अरूप लोक म्हटलेला आहे. हवा, काय आहे रूप? नाही म्हणता येईल, हवा नाही. प्रकाश, काय आहे रूप? प्रकाश नावाची गोष्टच नाही असं काही म्हणता येईल. अवकाश, काही आकार नाही त्याला, ते नाहीच असं काही म्हणता येईल. म्हणजे सृष्टीमध्ये अशाही काही एनर्जी आहे, शक्ती आहे, सृष्टीचं अंग आहे ते, ज्याला आकार नाही. आणि त्या आकारधारी याच्यामध्ये सुद्धा कॉन्शियसनेस राहते. आणि त्या हा कॉन्शियसनेसला बुद्ध धर्मामध्ये देवलोक म्हटलेला आहे. कॉन्शियसनेस इथे वावरते. आपल्याला पंचेंद्रियाशिवाय काही संबंध ठेवण्याचं, सृष्टी जाणण्याचं साधन नाही. परंतु आकारहीन सृष्टीमध्ये आपण काही जाणू शकत नाही. म्हणून त्याला बुद्ध धर्मामध्ये देवलोक म्हटलेला आहे, स्वर्गलोक म्हटलेला आहे. तुम्ही आकारहीन अवस्थेत जगू शकता, आकारहीन अस्तित्व तुमचं असू शकतं. म्हणून त्याला म्हणते अरूप लोक. आणि बुद्ध धर्मामध्ये अशा 31 पातळ्या मानलेल्या आहेत अस्तित्वाच्या. कॉन्शियसनेस, चेतनाशक्तीचं अस्तित्व 31 स्तरावरती असतं. त्यातल्या हानिकारक किंवा हीन योनी म्हटलेला आहे त्याला, ती म्हणजे प्राण्यांची पातळी. मनुष्य पातळीपासून कॉन्शियसनेस, चेतनाशक्ती याची जाणीव प्राण्याला होते आणि तो चेतनाशक्तीच्या संपर्कात असतो मनुष्य प्राणी. पशु चेतनाशक्तीच्या संपर्कात राहू शकत नाहीत, त्यांना कळतच नाही चेतना नावाची काही शक्ती आहे वगैरे म्हणून त्याची पातळी फार खालची आहे. आणि त्याच्यापेक्षा खालची कीटक वगैरे जे काही जीवजंतू आहेत त्यांची पातळी, त्यांना कॉन्शियसनेस वगैरे काही माहीतच नाही. म्हणून याला अपाय योनी असं म्हटलेलं आहे, अपायकारक आहे ते. आणि माणसाचा पुनर्जन्म झाला तर त्या योनीमध्ये व्हायला नको, माणसाच्या खाली त्याला जायला नको. कमीत कमी हे माणसाच्या पातळीवरती त्याचा पुनर्जन्म झाला पाहिजे. पुनर्जन्म याचा अर्थ आहे की कॉन्शियसनेस, चेतनाशक्ती ही सातत्यानं वेगवेगळ्या आकारामध्ये प्रकट होत असते. प्राण्याच्या आकारामध्ये किंवा रूप नसलेल्या आकारामध्ये. आणि त्याच्या त्या 31 पातळ्या मांडलेल्या आहेत. तर तो फार वेगळा विषय आहे. तर बुद्ध धर्मातलं एक ईश्वर शास्त्र आहे. पण बुद्ध धर्मातली एक महत्वाची भूमिका की हा जो देवलोक आहे किंवा आकारहीन सृष्टी आहे, त्या सृष्टीमधली कोणीही शक्ती निर्माण करणारी नसते, काही निर्माण करू शकत नाही. कोणावरती नियंत्रण गाजवणारी नसते, त्यांच्यामध्ये ती शक्ती नसते.
कोणाशी संपर्क ठेवण्याची शक्ती नसते. म्हणून प्राणी लोक, रूपधारी सृष्टी आणि अरूपधारी सृष्टी याच्यामध्ये संपर्क स्थापन होत नाही. रूपधारी सृष्टीमध्ये जेवढं दुःख आहे, अरूपधारी सृष्टीमध्ये दुःख नाही. हा विषय कळायला फार सोपा आहे लक्षात घेतला तर. मनुष्य मोहित होतो काय बघून? बघितल्याशिवाय मोहित होतो का? बघायला आकारच पाहिजे, तो आकार त्याच्या कल्पनेप्रमाणे पाहिजे. त्याच्या कल्पनेप्रमाणे आकार असेल आणि तो त्याला दिसला तर तो मोहित होईल, नाही तर मोहित होण्याची काही शक्यता नाही. जिथे आकारच नाही कसा मोहित होईल? काही लक्षात आपल्याला. म्हणून हे जे वासना विकार जे माणसाचे निर्माण होतात त्याचा संबंध माणसाच्या रूपाशी आहे, आकारधारी सृष्टीशी आहे. त्यातून आवड निवड निर्माण होते आणि मनुष्य त्यामध्ये वाहत जातो. हे असं वातावरण आकारहीन सृष्टीमध्ये नसतं, देव लोकांमध्ये नसतं. म्हणून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये या वासना विकारांचा संबंध नष्ट झालेला असतो. ती अधिक सुखकारक अवस्था असते, अधिक चांगली अवस्था असते. आणि म्हणून बुद्ध धर्मामध्ये त्याला सग्ग म्हणजे स्वर्ग म्हटलेला आहे. बाकीच्यांनी स्वर्गाच्या कल्पना केल्या साऱ्या फालतू आहेत. म्हणजे इथलीच कल्पना त्यांनी तिथे आहे असं केलं. उदाहरणार्थ कुराणामध्ये जी कल्पना आली आहे ती की स्वर्गामध्ये 7 मजली महाल असतो, त्या महालामध्ये प्रत्येक मजल्यावरती सुंदर परी असतात, मनुष्य तिथे कधी म्हातारा होत नाही, तो कायम आपल्या मनासारखं सुख भोगत राहतो. तिथे अमृताच्या नद्या वाहत असतात, सर्व प्रकारची फळं कायम उपलब्ध असतात. म्हणजे माणसाला इथे ज्या ज्या अपेक्षा असतात पृथ्वीवरती त्या साऱ्या अपेक्षा तिथे पूर्ण होतात. असं चित्र सर्व धर्मांनी रंगवलेलं आहे. थोडक्यामध्ये त्यांनी माणसाच्या लोभाला जरा खतपाणी घातलेलं आहे आणि ते एखाद्या डोक्यात वेळ शिरलं की मनुष्य पागल होतो आणि त्या स्वर्गाच्या मागे लागतो. म्हणून धर्मासाठी जो लढतो त्याच्यामध्ये मरतो त्याला डायरेक्ट मिळतो म्हणे. म्हणून अतिरेकी निर्माण होतात. हे फार मोठं प्रलोभन आहे त्यांच्या पुढे, फार मोठा लोभ आहे त्यांच्या पुढे की तो जिहादमध्ये मारला गेला की डायरेक्ट स्वर्गामध्ये जातो मला. आणि अशी त्या अतिरेकांनी लिहिलेली पत्र मी वाचलेली आहेत, प्रसिद्ध झालेली आहेत. म्हणजे माणसाला तुम्ही लहान वयापासून बिघडवलं, त्याचा मनाचा गैरवापर सुरू केला की तो शेवटी दुःखच निर्माण करणार. तर जो काही इतर धर्मांनी स्वर्गाचं चित्र केलेलं आहे तशा प्रकारचा स्वर्ग कुठे अस्तित्वात नाही. बुद्धाने जे सांगितलं की सग्ग आहे, स्वर्ग आहे, तो कसा अरूप चेतना शक्तीचा स्वर्ग आहे, जिथे रूप नाही. आणि तिथलं जीवन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जगावं लागतं. त्या चेतनाशक्तीशी तुम्ही तुमच्या चेतनाशक्तीच्या माध्यमातून संपर्क साधू शकता, पण तुम्हाला तुमची चेतनाशक्ती तेवढी उंच पातळीवरती न्यावी लागते. आणि ही चेतनाशक्ती ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही वाढवू शकता. त्या ध्यानाच्या माध्यमातून मग अरूप लोकांशी तुमचा संपर्क येऊ शकतो. आणि बुद्धाने ते प्रत्यक्ष जाणलेलं होतं. बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे ज्यांनी केलं, अर्हतपद प्राप्त केलं, त्या प्रत्येकानं ते जाणलेलं होतं आणि त्याप्रमाणे ते जगत होते.
त्यामुळं बुद्ध धर्मात सांगितलेला स्वर्ग ही एक सत्यता आहे, एक वस्तुस्थिती आहे, ती कल्पना नाही. आणि म्हणून माणसापुढे, बौद्ध माणसापुढे दोन आदर्श ठेवलेले आहेत. ज्यांना निर्वाण प्राप्त करण्याची इच्छा नसेल, निर्वाण प्राप्त करण्याचा अर्थ काही की तुमचं सर्व जन्म, पुन्हा जन्म होण्याची क्रियाच बंद. तुम्ही मनुष्य प्राणी म्हणून जन्मास येणार नाही, प्राणी म्हणून जन्मास येणार नाही, आणि अरूप लोकांमध्ये सुद्धा तुम्ही जन्मास येणार नाही. तुमची कॉन्शियसनेस जी आहे ती टोटल युनिव्हर्सल कॉन्शियसनेसमध्ये एकरूप होऊन जाईल आणि त्याचं वेगळं अस्तित्व जे ते समाप्त होऊन जाईल. त्याला निर्वाण म्हटलेलं आहे की तुम्ही पुन्हा कुठेही जन्मास येणार नाही. आणि निर्वाण प्राप्त करण्यासाठी मग ग्रहत्याग आहे, ध्यान साधना आहे, खडतरते आचरण आहे, त्याचा संबंध त्याच्याशी आहे. मग एक तर तुम्ही निर्वाण प्राप्त करण्याची भूमिका घ्यायची, आणि जर तुम्हाला तेवढे कष्ट करणं शक्य नसेल, वाटत नसेल, तर किमान माझा पुढचा जन्म चांगलाच व्हावा, माणसाच्या खालच्या पातळीवरती माझा जन्म होऊ नये याची काळजी घ्या. आणि त्यासाठी कुशल कर्मांचा आश्रय घ्या. पुण्यकर्म करत राहा, सकारात्मक वागत राहा. याला थाई देशामध्ये, थायलंड सारख्या देशामध्ये मेरिट मेकिंग म्हणतात. मेरिट मेकिंग, पुण्य संपदा, पालीमध्ये शब्द आहे पुण्य संपदा. पुण्य करत राहा याचा अर्थ सकारात्मक वागा, नकारात्मक वागू नका. कायम दुसऱ्यांना मदत करा, इतरांच्या कामी पडा, इतरांच्या बरोबर आपल्यासारखं वागा. ती मैत्रीची भावना, ती करुणेची भावना, ती दानत आपल्यामध्ये वाढली पाहिजे. याला त्यांनी सत्शील किंवा सदाचाराचं जीवन म्हटलेलं आहे. त्याला वे ऑफ रायटसनेस म्हटलेलं आहे. म्हणून बुद्ध धर्मामध्ये सदाचरण का करायचं, तर त्या सदाचरणाचा हा परिणाम होतो. दुराचरण का करायचं नाही, तर तुमच्या मानसिकतेवरती परिणाम होतो. आणि तुमच्या कॉन्शियसनेसला जर कमजोरी प्राप्त झाली तर तुम्ही प्राणी लोकात जन्म घेऊ शकता. तुम्ही फार हिंसक प्रवृत्तीनं वागत असाल, खून करावा करणं, लोकांना दुःख देणं, आपण हिंस्र म्हणतो मनुष्य. हिंसक पद्धतीने तुम्ही जर मनुष्य जीवन जगला तर तुमचा पुढचा जन्म हिंस्र प्राण्यामध्ये होईल. कारण तुमची कॉन्शियसनेस कमजोर झालेली असते. चेतना क्षेत्राचा जो वरचा वेध घ्यायचा ती पॉवर कमी झालेली असते, आणि म्हणून तुम्ही खालच्या पातळीवर जन्मास जाता. हे अतिशय सायंटिफिक आहे, अतिशय वैज्ञानिक आहे. म्हणून मनुष्याचा जन्म आणि त्याला या जन्मामध्ये ज्या ज्या गोष्टी लाभतात त्याचा संबंध त्याच्या कर्माशी असतो. तुम्ही जर फार द्वेष करत असाल, द्वेषी स्वभाव असेल, दुसऱ्याची नफरतच करायची, दुसऱ्याला वाईटच म्हणायचं, तर त्याचा परिणाम तुम्ही कुरूप म्हणून जन्मास येता. मनुष्य लोकात कुरूपता, तुमच्याकडे पाहण्याच्या लोकांना इच्छा होत नाही, इतका कुरूपपणा तुम्हाला देतात. म्हणून माणसाच्या ज्या निळ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात, त्या व्हरायटीच्या पाठीमागे ही कारण आहेत बरं, सदाचरणाची. आणि म्हणून बौद्ध राष्ट्रामध्ये काळजी घेतात, पुण्यकर्मच करत राहायचं, एकही संधी सोडायची नाही दान देण्याची, तेही योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने द्यायचं, नको त्याला देत राहायचं नाही. एकही संधी ही सोडायची नाही चांगलं करण्याची. चांगलं तेव्हा वाटायचं जरी मनाला पटलं नाही तरी, नुकसान झालं तरी. याकरता बौद्ध राष्ट्रामध्ये फार जोर दिला जातो, कारण आम जनतेचं ध्येय असतं स्वर्ग लोकांची प्राप्ती. आणि पाली सूत्रामध्ये अनेक ठिकाणी हे मांडलेलं आहे की तुम्ही जर चांगलं वागला तर कमीत कमी देव लोकात तुम्ही जाऊ शकता, नाहीतर चांगला मनुष्य जन्म लाभू शकतो. म्हणून चांगला मनुष्य जन्म लाभावा यासाठी बौद्ध राष्ट्रामधली माणसं सतत प्रयत्न करतात. म्हणून दोन उद्दिष्ट आहेत, निर्वाण आणि स्वर्ग.
आपापली चॉईस, काय निवडायचं ते आपण निवडायचं, तिसरा पर्याय नाही. या दोन्हींची का सोडली तर कोणी सांगावं, आपण हिंस्र पशूंच्या मध्ये किंवा प्राणी लोकांमध्ये जन्मास. हे अतिशय महत्वाचं तत्व आजही बौद्ध समाजामध्ये किमान भारतामध्ये निश्चित शिकवलं जात नाही. आणि काही नुसता बुद्धिवादाचा काही लोक वापर करतात. हे बुद्धाने ईश्वर मानला नाही, स्वर्ग मानला नाही, नरक मानला नाही असं म्हणतात. हे फार चुकीचं आहे. खुद्द बुद्धांनी त्याच्या धर्मात बाबासाहेबांनी या गोष्टी नाकारलेल्या नाहीत. पुनर्जन्माबद्दल त्यांची हीच भूमिका आहे. चेतना शक्तीवरती जे परिणाम झालेले असतील त्याप्रमाणे पुनर्जन्म होतो. तेव्हा आताची आपली चेतना शक्ती, कॉन्शियसनेस, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपला स्वभाव, एकदम सोपा शब्द, आपला स्वभाव कसा आहे त्याप्रमाणे आपल्या जीवनात सुखदुःख निर्माण होणार आणि आपल्या स्वभावाप्रमाणे पुढे मेल्यानंतर पुनर्जन्म जे होईल त्या पद्धतीने होणार. म्हणून हिंसक स्वभाव असू नये. प्राण्यांचे जे स्वभाव असतात तशा प्रकारे माणसानं आपला स्वभाव ठेवू नये. इतकं सोपं आहे. नाही लक्षात आलं? प्राण्यांचे जे स्वभाव आहे तसा स्वभाव माणसाला ठेवू नये. मला प्राण्यांच्या मध्ये जन्मास यायचं नाही, मनुष्य म्हणून जन्मास येईल. आणि म्हणून सदाचरण करणं, पुण्य करणं, थोडक्यामध्ये सकारात्मक वागणं, सकारात्मक मानसिकता जोपासणं, याला बुद्ध धर्मामध्ये पराकोटीचं महत्त्व दिलं आहे. आणि त्याचा आदर्श या करणे मेत्त सूक्तामध्ये दिलेला आहे. आणि हेही सूक्त म्हणे, हाही मार्ग, तुम्ही स्वर्गाची इच्छा बाळगा, परंतु जर करणे मेत्त सूक्ताच्या मार्गाने गेलात तर तुम्ही निर्वाणही प्राप्त करू शकता. म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, मैत्रीपासून सुरू होऊन उपेक्षेपर्यंत पोहोचणारी ही प्रगती. उपेक्षा म्हणजे निर्वाण. तुम्ही निर्वाणापर्यंत पोहोचता. त्यामुळे अतिशय सकारात्मक, काही हो, कोणी दुःख दिलं नाही परवा करायची, ते त्याचं कर्म आहे, त्याचं तो बघून घेईल. मला त्याचा सूड घ्यायचा नाही, मला कोणाला अद्दल घडवायची नाही, मला कोणाला धडा शिकवायचा नाही, टिट फॉर टॅट हा स्वभाव मी करणारच नाही. दुसऱ्यानं कितीही वाईट केलेलं असेल तर मी वाईट करणार नाही. ही अशा प्रकारची सकारात्मक वृत्ती वाढवणं, यामधून माणसाचा पुनर्जन्म जो आहे तो स्वर्ग लोकात होऊ शकतो. मी काय बोलतो लक्षात येतं? हा जर अवघड विषय आहे तरी बारकाईने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. धम्म जीवन अतिशय महत्वाचं आहे. कोणालाही ते चुकत नाही. जर त्या मार्गाने नाही गेला तर मग काय होईल ते सारं हिंदूंच्याच भाषेत बोलायचं तर राम भरोसे. त्या राम भरोसेच्या फंदामध्ये पडू नका. निश्चित आहे ते करा. मग काय म्हटलंय त्याच्यामध्ये तर ते करणे मेत्त सुद्धा आपण वाचू आणि हा चॅप्टर जो आहे तो समाप्त करू. शांत पदाचे ज्ञान म्हणजे निर्वाण मिळवून ते पद प्राप्त करू पाहणाऱ्या आत्महित दक्ष माणसानं, म्हणजे स्वतःचं हित, स्वतःचं बरं वाईट याची दक्षता घेणाऱ्या माणसानं कसं वागलं पाहिजे? त्याचं कर्तव्य आहे की त्यानं आपलं हे कर्तव्य पार पडण्यात समर्थ व्हावं. म्हणजे सकारात्मक वागण्याची ताकद त्याच्यामध्ये असावी, त्याला समर्थ झालं पाहिजे. सरळ सरळ बनावं, वेडेवाकडं वागायचं नाही, सरळच वागायचं, गोड बोलायचं, मृदू बोलायचं, कठोर बोलायचं नाही आणि निगर्वी व्हायचं. हे त्याचं कर्तव्य. म्हणजे आपल्या स्वभावाला अशा प्रकारे घडवायचं की जेणेकरून आपला आचरण पद्धती पूर्णपणे बदलून जाते. त्याने संतुष्ट, पोचण्यास सुलभ, उलाढाली न करणारा, साधेपणे वागणारा, हुशार, अधृष्ट व कुटुंबाविषयी जास्त लोभ न बाळगणारा व्हावा.
थोडक्यामध्ये आसक्ती कमी कराव्यात, अटॅचमेंट कमी कराव्यात, अडकून पडणं कमी करावं, त्या नादी लागणं कमी करावं, जेणेकरून शुद्ध लोक इतरांना दोष देतात असे क्षुद्र आचरण करू नये. लोक नावं ठेवतात तसं नाही बघायचं, ते क्षुद्र आचरण आहे, खालच्या पातळीचं आचरण आहे. ज्याला लोक चांगलं म्हणत नाही तसं वागायचं नाही. सर्व प्राणी सुखी, क्षेमी आणि आनंदित होत अशी त्यांना भावना करावी. म्हणजे सर्वांच्या बद्दल भावना हीच असली पाहिजे की त्याचं कल्याण झालं पाहिजे, त्यानं सुखी झालं पाहिजे, त्यांना सुखी झालं पाहिजे. ही मैत्री भावना आहे आणि त्या पद्धतीने ती प्रॅक्टिस केली जाते. ते आपण इथे कधी कधी शिकवतो. तर सतत मैत्री भावना केली पाहिजे. दुसऱ्याचं वाईट हो विचारच आणायचं नाही, हे हात मोडायचे नाहीत असे, ते आदत पूर्णपणे टाकून द्यायचे. तो किती वाईट असेल तर ठीक आहे, वाईट आपल्याशी वागला आहे तर त्याचं वय ते चांगलंच होऊ द्या ही आपली भावना असली पाहिजे. त्यामुळं ही आपल्या मनाची ताकद आहे. त्याचं खरंच चांगलं होईल की नाही याचा भरोसा नाही आणि त्याची गरजही नाही. परंतु आपला विचार बदलता आपलं बरं होईल ना, तो फायदा आहे त्याच्यातला. लोक कधी कधी विचारत नाही आपण मैत्री करतो पण त्यांना काहीच वाटत नाही. अरे त्यांना वाटतं की त्याचा तुझा काय संबंध आहे. मैत्री तू करतोस, तुझी आतली गोष्ट आहे ती, परिणाम तिथेच होईल, बाहेर कसा काय होईल. पण नाही, डोक्याचा वापर नाही करायचा म्हटलं ती गडबड होतेच. म्हणून मैत्री भावना आपण आपल्यासाठी करतो, दुसरा सुधारण्यासाठी करत नाही. जे कोणी क्षर किंवा स्थावर म्हणजे जिवंत किंवा स्थिर असे प्राणी, लांब किंवा मोठे, मध्यम, ह्रस्व, अणुक आणि स्थूल प्राणी आहेत. म्हणजे सर्व आकाराचे प्राणी, सर्व आकार प्रकारातले प्राणी, दिसणारे अथवा नसणारे, जे दूर व जवळ राहतात, उत्पन्न झालेले किंवा उत्पन्न न झालेले, सर्व प्राणी मात्र आनंदी होत अशी आपली भावना असावी. त्यापैकी एक दुसऱ्याला न ठकवू कोणी प्राणी मात्राने आपोपसात एकमेकांची फसवणूक करू नये. कोठे एक दुसऱ्याची अवज्ञा न करू. रागवण्याचे व द्वेषबुद्धीनं एक दुसऱ्याला दुःख देण्याची इच्छा न धरू. हा फार महत्त्वाचा भाग आहे की माणसाच्या मनात द्वेष भावना असते आणि द्वेष भावनेवरती सतत लक्ष ठेवायचं असतं. राग आला असेल तर राग तेवढ्या पुरता, पण राग जेव्हा मुरतो, जशी कैरी लोणच्यात घालताना मुरावी लागते, कैरी तशी ठेवली तर काय होतं, नासून जाते. पण लोणच्याच्या प्रकारामध्ये टाकली म्हणजे मुरून अगदी पक्की होते. त्याप्रमाणे माणसानं राग धरून ठेवायचा नाही आणि लोणच्यासारखा मनामध्ये मुरू द्यायचा नाही. राग मुरला की द्वेष पैदा होतो आणि द्वेष माणसाचा पिछा सोडत नाही, कारण लोणचं टिकतं ना. त्याप्रमाणे ह्या रागाचं लोणचं झालेलं असतं द्वेषाच्या रूपात आणि ते लोणचं टिकून राहतं. म्हणून जरा काळजी घ्या, कोणाचा द्वेष करत असाल तर. आपल्या मनामध्ये हे असलं लोणचं नको जे खाण्याच्याही कामाचं नाही, कोणाच्याच कामाचं नाही. तर हाही थोडासा विचार आपण केला पाहिजे. म्हणून बुद्ध धर्मात फार महत्त्वाचं म्हटलं आहे, द्वेष करू नका. ठीक आहे, राग तेवढ्या पुरती गोष्ट असते, तो निपटून जाईल, पण रागाचं लोणचं घालून द्वेष करू नका. हा फार महत्त्वाचा भाग आहे. आई जशी एकुलत्या एक औरस पुत्राचे आपले आयुष्य खर्चूनही रक्षण करते, त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्रांविषयी अमर्याद प्रेम बाळगावं. हिंसा तर नाहीच करायची, पण प्राणी मात्रांचं रक्षण करायचं आणि त्यामध्ये त्यागाची भावना असली पाहिजे, ती आपुलकीची भावना असली पाहिजे. म्हणून प्राणी मात्रावरती दया करा ही बुद्धाची शिकवण आहे. आणि बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समाधी आम्ही याचा अनुवाद कसा केला आहे 22 प्रतिज्ञामध्ये. प्राणी मात्राची हिंसा करणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो असं नाही म्हटलं त्यांनी खास शब्द प्रयोग केले. मी प्राणी मात्रावर दया करीन आणि त्यांचं लालन पालन करेन. फरक लक्षात येतो.
नुसते वरवरचे शब्दाचे अर्थ त्यांनी नाही घेतले, ते एकदम मुळाशी पोचले त्याच्या. की मुख्य गोष्ट काय, प्राणीमात्रावरती दया केली पाहिजे, त्यांचं लालन पालन केलं पाहिजे. मग आता प्राणीमात्रावरती दया करायची, त्यांचं लालन पालन करायचं म्हटल्यावर मग जिभीला कुठेतरी आळा घालावा लागतो ना, कारण जीभ ज्या कामामध्ये पुढे असते. म्हणून चिकन आणणाऱ्या लोकांनी तिथे नेमकं त्या कोंबडीच्या डोळ्यात बघावं काय होतं ते. काय एकदा तुम्ही त्या कोंबडीच्या डोळ्यात बघितलं, परत तुम्ही तिथे जाणार नाही, खात्रीने जाणार नाही. तसे फार मोठी गोष्ट ऑस्ट्रेलियामध्ये घडली होती. माझे गुरु आहे त्यांनी ती सांगितली होती. ते ऑस्ट्रेलियामध्ये असतात. ते जेलमध्ये शिकवायला जायचे कैद्यांना, आणि तिथे त्यांना त्या शिबिरामध्ये एक कैदी फार वेगळा वाटला. अतिशय प्रामाणिक, अतिशय नम्र, अतिशय प्रेम करून असणारा. त्यांना प्रश्न पडला की हा इतका चांगला मनुष्य जेलमध्ये कसा काय आला. आता जेलमध्ये काय त्यांची ती डिसिप्लिन असते ना, शिकवायला टीचर जरी गेले तर 2 शिपाई त्यांना आतमध्ये घेऊन जाणार. मग तेवढ्या वेळामध्ये त्यांनी ते शिकवायचं काम करायचं की ते 2 शिपाई त्यांना बाहेर सोडून देणार, तिथे थांबायला संधी नसते. मग यांनी आपल्या कार्यक्रमात बदल केला आणि कैद्यांशी संभाषण करण्याची एक सिस्टम तिथे सुरू केली, आणि त्यामध्ये या माणसाला त्यांनी गाठलं. आणि म्हणजे तू इतका वेगळाच आहेस आणि तू गुन्हेगार असेल असं माझ्यावरती माझा विश्वासच पटत नाही. काय झालं काय म्हणे. तो म्हणे काही नाही, मी काम करायला नकार दिला म्हणून मला सजा झाली म्हणे. तर त्यानं सांगितलं की मी कत्तलखान्यात काम करत होतो, स्लॉटर हाऊस, आणि माझं काम होतं मशीन चालवणं. कत्तलखान्यामध्ये जे ते स्लॉटिंगची प्लेस असते, जागा असते, तिकडे यांत्रिक कामं चालतात. त्या स्टेअरवरती प्राणी उभा राहिला की तो स्टेअर आपला पुढे पुढे जातो, प्राणी सरळ पुढे जातो, स्टेअर थांबतो, तेव्हा त्या माणसाचं डोकं असं फळीवरती जाऊन पोचतं त्या प्राण्याचं, आणि यानं काय फक्त आपलं बटन दाबायचं की वरून ते पातळ जे आहे धारदार ते पडतं, त्याचं शिर वेगळीकडे धड वेगळीकडे, आणि मग तेही ऑटोमॅटिक त्या एस्केलेटरवरून ठिकठिकाणी जातात. तर मी म्हणे तिथे बसायचो आणि काय माझं मशीनवरती काम करायचं, तिकडे काय होतं मला काही परवा नाही त्याची. तर असं म्हणे मी कत्तलखान्यात काम करत होतो. पण एक दिवस म्हणे कत्तलखान्यामध्ये चांगली एक धष्टपुष्ट गायी आली. माझं लक्ष त्या गायीकडे गेलं, तर ती गायी सरळ पाहत होती समोर म्हणून. मला मोठं आश्चर्य वाटलं, का कत्तलखान्यात प्राणी आले की त्यांची मोठी अडचण होऊन बसते, त्यांना मारावं लागतं, पिटावं लागतं, सक्ती करावी लागते. प्राण्यांना ती जाणीव झाली असते की मृत्यूची, त्यामुळे ते गलबलून जातात आणि फार प्रतिकार करायला लागतात. पण ती एक गाय अशी होती की जिनं प्रतिकार केला ना, ती सहज त्या एस्केलेटरवरती उभी राहिली, समोर पाहत होती, कुठली हालचाल नाही, आणि मला फटकन धस्स झालं म्हणे ते बघितल्याबरोबर. जसे ते एस्केलेटरवरून पुढे आली गाय आणि तिच्या डोळ्याकडे बघितलं, गायीचे डोळे मोठे टपोरे असतात ना, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, धार लागली होती अक्षरशः. आणि मी गलबलून गेलो म्हणे, मला काही सुचेना की मी काय करू वगैरे म्हणून. एक्सेलेटर थांबला, त्या गाईचं शिर जे आहे ते त्या ह्याच्यावरती आलं, मला फक्त बटन दाबवायचं होतं. मी रिफ्यूज केलं, मी माझी जागा सोडली, निघून गेलो म्हणे. काम करायला मी नकार दिला, आय एम नॉट गोइंग टू डू दिस. मग माझ्यावरती कारवाई झाली आणि मला सजा झाली म्हणे. प्राण्यांच्या मधून तो मनुष्य त्या गायीच्या ह्याच्यामधून शिकला, त्याचं सारं जीवन बदलून गेला, पूर्ण जीवन बदलून गेलं. आणि त्या तुरुंगामध्ये तो एकटाच असा मनुष्य होता की ज्याचं वागणं पूर्णपणे वेगळं होतं. आणि माझा भिक्षू हा अगदी हबकून गेला होता त्या ऐकून. ही प्रत्यक्ष घडलेली घटना ऑस्ट्रेलियामध्ये. म्हणून करुणा काय असते, मैत्री काय असते, त्याचा प्रत्यय देणारी ही गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. म्हणून काही असो,
आपण जरा लोणच्याच्या बाबतीमध्ये सावध राहा. लोणचं करू नका रागाचं, नाही तर तो द्वेष कधी आपल्याला सोडत नाही. आणि मग त्याचं होतं हाडवैर. ह्या परंपरा भारतामध्ये फार आहे. पिढ्यानं पिढ्या वैरी. बापाचं आणि शेजाऱ्याचं भांडण असेल तर मुलाचं आणि शेजारचं भांडण चालूच. परंपरा, हेरिटेज, वारसा. नको तो वारसा घेऊ नका, त्याला काही अर्थ नाही. प्रत्येक मनुष्य वेगळा असतो, प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. म्हणून बाप गुन्हेगार होतो म्हणून मुलगा गुन्हेगार असं नाही होऊ शकत. तर ती अक्कल आपल्याजवळ पाहिजे. पण आपण परंपरेनं तसंच बघतो. सर्व लोकांविषयी वर खाली चोहीकडे असंवाद, अवैर आणि असपत्न मैत्रीची अमर्याद भावना वाढवावी. सर्वांच्या बाबतीमध्ये मैत्री भावना वाढली पाहिजे. उभा असता, चालत असता, बसला असता अथवा अंथरुणात असता जोपर्यंत निद्रा आली नाही तोपर्यंत ही मैत्री भावनेची स्मृती कायम ठेवावी. हिलाच इहलोकी ब्रह्मजीवन म्हणतात. मिथ्या दृष्टीचा अवलंब न करता, म्हणजे बेअक्कल न वागता, मिथ्या दृष्टी त्यामधून आहे. शीलवान आणि ज्ञान संपन्न होऊन आणि विषयाचा लोभ सोडून दिल्यानं तो खात्रीनं पुनरपी गर्भवासाला येत नाही. म्हणजे तो निर्वाणही प्राप्त करू शकतो. याच्यामध्ये फार महत्वाची भूमिका दिलेली आहे. दिठ्ठींचा अनुपगम्य शीलवा दसनेन संपन्नो कामेषु विनय गेधम नाही जातू गब्बसयं पुनरेतीती. पुन्हा तो गर्भवासात जात नाही, म्हणजे त्याचा पुनर्जन्म होत नाही, म्हणजे त्याला निर्वाण प्राप्त होतं. म्हणून मैत्री भावना, दान धर्म ज्याला आपण म्हणतो व्यवहारामध्ये, इतरांच्या कामी पडणं, सतत इतरांना मदत करीत राहणं, याचे परिणाम माणसाच्या साऱ्या जीवनाला कलाटणी देण्यामध्ये होतात. तो निर्वाणापर्यंत पोहोचू शकतो. जरी त्यानं ते ध्येय बाळगलं नाही निर्वाणाचं, स्वर्गलोक मिळावं अशा पद्धतीनं तो पुण्यकर्म करत राहिला तरी अंतिमतः त्याची प्रगती इथपर्यंत होऊ शकते की तो निर्वाणाशी प्राप्त होऊ शकतो. म्हणून शेवटी दोन गोष्टी महत्वाच्या, दोन ध्येय आहेत बौद्ध जीवन पद्धतीमध्ये, निर्वाणाचं आणि स्वर्गाचं. सगलोक म्हणजे सदाचाराच्या आचरणास वाहून घेणं, मैत्री करुणा वाढवणं, ज्याचा परिणाम आपला पुनर्जन्म चांगला होण्यामध्ये होतोच. आणि यावरती तमाम बौद्ध राष्ट्रामधला प्रत्येक मनुष्य विश्वास ठेवतो. आणि म्हणून बौद्ध राष्ट्रामधल्या बौद्धांचं वागणं वेगळं असतं, सरळ असतं, चांगुलपणाचं असतं, माणुसकीचं असतं, मैत्रीचं असतं. त्याची ताकद ही आहे. तर एकतर या जीवनमार्गाचा आपण अवलंब करायचा, तो सर्वांना करणं शक्य आहे. आणि ज्यांना या जीवनातच निर्वाण प्राप्त करायचं त्यांनी मात्र मग ग्रहत्याग करून भिक्षू बनावं आणि पूर्णपणे ध्यान साधनेला वाहून घेऊन आपली प्रगती करावी. पण त्यांनाही या सदाचाराचा मार्ग पाळावाच लागतो, त्यातून सुटका नाही. म्हणून आपली हिंमत बघून, आपली योग्यता बघून आपण त्या मार्गामध्ये पदार्पण करावा. ठीक आहे. म्हणून बाबासाहेबांनी हा फार चांगला विषय इथे मांडलेला आहे. फक्त त्या विषयाचं शीर्षक चुकलेलं आहे आणि ते का चुकलं त्याचा अंदाज काही आपल्याला नाही. पण बघू, आज नाही उद्या संशोधन करून त्याची सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकेल. तर आपण आता इथेच थांबूया. आपला महत्त्वाचा भाग संपलेला आहे आणि पुढच्या ह्याच्यापासून आपण 5व्या खंडाचा अभ्यास सुरू करणार आहोत. तोही अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्या 5व्या खंडामध्ये संघ म्हणजे काय याची मीमांसा आहे. बुद्ध धर्मामध्ये 3 पवित्र गोष्टी आहेत, बुद्ध, धम्म आणि संघ. बुद्धा इतका संघ पवित्र आहे, धम्मा इतका संघ पवित्र आहे. संघ सामान्य गोष्ट नाही. मग संघ कुठल्या अर्थानं पवित्र आहे आणि संघ म्हणजे नेमका काय, संघ जीवन म्हणजे काय, ते संघ जीवनाचा आपला संबंध काय, ह्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत, ज्या आपण बाबासाहेबांच्या विचारानुसार पुढच्या वेळेपासून लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. तोच आपण इथेच थांबूया. जय भीम.